नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून जी आपली सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा आजचा आपला 14वा भाग। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न, निम्नलिखित में से 104 इंटू 50 के बराबर क्या है। एक संख्या दिली आहे की ही संख्या या ऑप्शन पैकी कोणाच्या बरोबरीत आहे म्हणते। तर संख्या काय आहे 104 गुणिले 50 बरोबर। चला आधी ते संख्याचं आन्सर काय ते पाहून घेऊ आपण। 104 गुणिले 50 करून घेऊ। 5 चौक 20, 2 5 0 0 2 5 1 5 आणि हा 0 म्हणजे 5200। यांचं कॅल्क्युलेशन किती आलं 5200 बरोबर। तर आपल्याला असे ऑप्शन शोधायचे आहे ज्याचा कॅल्क्युलेशन 5200 येईल। 5200 येईल बरोबर। चला ऑप्शन पाहू आपण। पहा 100 गुणिले 5 500 होतात। आपल्याला पाहिजे 5000, तर हे तर ऑप्शन कॅन्सल होऊन जाईल। इथं पण 500 होतात, हे ऑप्शन कॅन्सल होऊन जाईल। आता पाहू, आता 3 आणि 4 यापैकी एक आपलं उत्तर आहे। पाहू इथं किती होत आहे 5000 बरोबर आहे। इथं पण होत आहे 5000 100 गुणिले 50 बरोबर आहे। आणि आपल्याला पाहिजे एक्स्ट्रा 200, तर ह्या दोघात 200 कुठं होतात 50 चौक 200 म्हणजेच हे आलं 5000, हे आलं प्लस 200, तर आपलं झालं किती 5200। म्हणजेच ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल बरोबर। असे प्रश्न खूपदा एक्झाम मध्ये आलेले आहे। आपण कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं अटकतो, पण अटकू नका, त्याला सॉल्व करा आणि ऑप्शन एलिमिनेट करणं शिका। तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करणं शिकलं नाही तर तुम्हाला खूप लेंदी जाईल प्रश्न सॉल्व करायला। म्हणून ऑप्शन एलिमिनेट कसे कराल ते अशा प्रकारे एलिमिनेट करायचे। चला नेक्स्ट पहा, टाइम अँड डिस्टन्सचा प्रश्न आहे। 22.5 मीटर पर सेकंड की चाल से जा रही एक कार 50 मिनट में कितनी दूरी तय करेगी। पहा विचारला काय आहे दूरी म्हणजे डिस्टन्स। डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे स्पीड इंटू टाइम बरोबर। हा बेसिक फॉर्म्युला तर पाठच करून घ्या। डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, मग स्पीड विचारली तर डिस्टन्स अपॉन टाइम। इथल्या इथंच आहे ते। आणि एक फॉर्म्युला टाइम अँड डिस्टन्सच्या होल चॅप्टरला मॅटर करतो। म्हणून हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात असेल तर टाइम अँड चॅप्टरचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडू शकता बरोबर। चला काय म्हटलं आता, चला फॉर्म्युला प्रमाणे मानू आपण। विचारला काय आपल्याला डिस्टन्स, स्पीड किती दिली आहे 22.5 मीटर पर सेकंड, 22.5 मीटर पर सेकंड इंटू टाइम किती दिला आहे 50 मिनिट, 50 मिनिट दिले आहे। पण इथं सेकंद दिले आहे, तर मिनिटचं सेकंद करायसाठी आपण काय करू 50/60 बरोबर आहे। आणि आपल्याला ऑप्शन किलोमीटर मध्ये दिले आहे ना। जेव्हा ही आपण मीटर पर सेकंदचं किलोमीटर मध्ये रूपांतर करतो तर काय करतो 18/5 बरोबर आहे। हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं फार जरुरी आहे आणि हे मी आधी सांगितले आपल्या लेक्चरमध्ये। म्हणून आपण काय करत आहे आता मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये रूपांतर करत आहे बरोबर आहे। तर 18/5 येईल। चला आपलं इक्वेशन रेडी आहे, इक्वेशनला सॉल्व करा। चला आपलं उत्तर भेटून जाईल। पहा sin 3 18 6 10 60 बरोबर। 10 पाची 50 बरोबर। ह्या 5 सोबत हे 5 कॅन्सल आणि ह्या 3चा गुणाकार याच्यासोबत घ्या इकडे याला। 3 पाची 1505 हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 3 दोन्ही 6, एका संख्येनंतर पॉइंट आला 67.5 या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। म्हणजेच ऑप्शन नंबर 4 67.4 किलोमीटर पर आवर आपल्या प्रश्नात 67.5 किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। किती दूरी ट्रॅव्हल केली 67.5। बघा काय म्हटलं कॉन्सेप्ट सिंपल सा कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नाला लागू होईल। कुठले कॉन्सेप्ट समजले तुम्हाला याच्यात डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइमचा आणि ते कन्व्हर्जनचा मीटर पर सेकंड आणि किलोमीटरचा आवर मध्ये बरोबर। चला नेक्स्ट
निम्न में से कौन सी सबसे बड़ी भिन्न संख्या है? ऑप्शन दिले आहे बरोबर. आता तुम्हाला याच्यात एक गोष्ट सांगतो, एक थोडासा युनिक कॉन्सेप्ट आहे आणि थोडासा न्यूली आहे. पहा काय म्हणतो, सगळ्यात मोठी भिन्न आहे म्हणते ना. तुम्ही काय करसाल आता, इथं तुम्हाला दिला आहे 3/7 किती आहे, 2/5 किती आहे, 3/5 आणि 2/7 बरोबर. तुम्ही काय करसाल, याला याच्याचे भाग द्यायचा आणि मग येईन काहीतरी पॉईंट, 2 3 असं, मग याचं किती, 2.1 मग असं. याच्यात असं कॅल्क्युलेशन करायचं नाही. तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो याचं, काही नाही. ह्या दोघांचं फक्त अंतर माहीत करायचं कितीच आहे. या दोघात कितीचं अंतर आहे, 4चं बरोबर. या दोघात किती आहे, 5चं, सॉरी 3चं अंतर आहे. 2/5 मध्ये अंतर कितीचं आहे, 3चं. या दोघात अंतर कितीचं आहे, 2चं बरोबर. या दोघात कितीचं आहे, 5चं. आता तुम्ही सगळ्यांचे अंतर वेगवेगळे आहे ना, आणि ह्या प्रश्नाचा आन्सर कोणत्याला माहित आहे, ज्या संख्याचं अंतर सगळ्यात कमी असेल तेच ह्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. सगळ्यात कमी वाला कोणता आहे, हे 3/5. याचं अंतर किती आहे, 2, म्हणजेच आपलं उत्तर किती, 3/5. समजला, हाय का नाही न्यू कॉन्सेप्ट बरोबर. असेच न्यू कॉन्सेप्ट तुम्हाला आणखी शिकायला मिळतील. आणि हे जे हे ट्रिक आहे, ह्या एक्झाम मध्ये खूप महत्वाच्या ठरेल तुम्हाला सोडवताना. चला, यामुळे काय होईल, तुमचा टाइम खूप वाचेल. काय होतं, डिस्टन्स चेंज कितीचा डिफरंट आहे, डिफरंट चेक करणं होतं. ज्याचा कमी डिफरंट मारला आन्सर झालं. किती वेळ लागला असं तुम्हाला, सेकंद भरात ऑप्शन आला असतं त्याचा. चला नेक्स्ट, इनमें से सही क्या है. पहा 4 ऑप्शन दिले आहे, तर याच्यापैकी बरोबर काय म्हणते. आता ऑप्शन बाय ऑप्शन खेळायला लागेल आपल्याला. चला ऑप्शन चेक करू. सर्वात पहिली इथं काय बरोबरची साईन आहे, 1/2 बरोबर 1/6 होते का, काहीच लॉजिक लागत नाही, कॅन्सल. आता इथे फ्रॅक्शन 3 2 6 आणि 1 7, म्हणजे पाहू इथं आलं किती, 7/2. 7/2चं 1/7 बरोबर आहे ना. 7/2चं 1/6 सोबत काही लॉजिक आहे का, काहीच नाही. कोणत्या अँगलने बरोबर येते, नाही. ऑप्शन नंबर 4 सुद्धा कॅन्सल. आता इथं पहा, इथं 1/2 म्हणजे किती होतं, 0.5 आहे ना. आणि 1/6, 1/6ला जर तुम्ही पॉईंट मध्ये कन्वर्ट केलं तर काय येईल, पाहू आपण. अशी साईन आहे ना इकडे, 0.6 1 6 उरले 4 6 6 3, 0.16 येतं. तर 0.16 हे मोठे आहे का 0.5 पेक्षा, नाही. ऑप्शन नंबर 2 सुद्धा कॅन्सल. म्हणजे उत्तर किती येईल, ऑप्शन नंबर 1. कसं, पहा सेम संख्या आहे 0.5 आणि इकडं काय 0.5 मोठा आहे ना, झालं. चल, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट, 25 प्लस 3/100 प्लस 4/1000 संख्या दिली आहे, पण ऑप्शन पॉइंट मध्ये दिलेला आहे. म्हणजे इथून तुम्ही समजून घ्यायचं की जे फ्रॅक्शन मध्ये दिलं आहे त्या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन तुम्हाला पॉइंट मध्ये करायचं आहे. मी आधी खूप वेळा सांगितलं आहे की फ्रॅक्शनचं रूपांतर पॉइंट मध्ये कसं करायचं, आणि ह्या टाईपवर एवढे प्रश्न विचारले आधी सुद्धा आणि यापुढे सुद्धा विचारेल, म्हणून अशा टाईपचे प्रश्न आम्ही घेत आहोत. तर लक्ष द्या. चला, फ्रॅक्शनचं रूपांतर आपण पॉइंट मध्ये करून घेऊ. काय होईल, आता हे 25 आपण जसेच्या तसे लिहून घेऊ बरोबर. 3/100 आहे. आता दोन पॉइंट आहे सरळ, जेवढे शून्य असले ना, 1च्या बाजूला किती शून्य आहे, 2, तेवढ्या संख्येनंतर पॉइंट द्यायचे. म्हणजे 3 आहे, हे कॅन्सल झाल्यावर इथं 1 शून्य आणि हा पॉइंट, म्हणजे किती 2 शून्य होते, तर किती संख्येनंतर पॉइंट आला, 2 संख्येनंतर बरोबर. चला तिकडं तसंच काय होतं, 3 संख्या आहे. आता काय करसान, म्हणजे 3 शून्य आहे, काय करसान, 3 पॉईंट नंतर शून्य द्यायचा, घ्या 4 0 0.0 बरोबर. आल्या संख्या आपल्या, याला एका लाईनीत मांडायचं आणि आपला आन्सर मिळून जाईल. चला घ्या 25 किती आहे, मग इथं 0.03, इथं किती आहे 0.004. चला करा प्लस,
काय होतं, हे 4, हे 3, हे 0 पॉईंट, हा 5 आणि हे 2, 25.034. तर ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 25.034 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पहा, समजला ना कॉन्सेप्ट. एकाच कॉन्सेप्टवर जर तुम्ही 2-3 प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर तो कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जाईल. बरोबर. चला, तर आज आपण जास्त करून पॉईंटचे प्रश्न पाहिले. फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन पॉईंटमध्ये, पॉईंटचं फ्रॅक्शनमध्ये. समजलं. चला नेक्स्ट. चला, आज हा प्रश्न तुमच्या होमवर्कसाठी आहे. अगदी इझी आहे. फक्त शांत डोकं ठेवून अशा प्रश्नाचं हे करायचं. या प्रश्नात ऑप्शन पहा किती जवळ आहे ना. तर हा प्रश्न शांततेने सॉल्व्ह करा आणि ह्याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही काय येते. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.